कापड व्यवसाय क्षेत्रात नाव असतानाच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही ठेवले नावाचे वलय. श्री अरविंद वाघिरे व सौ रुक्मिणी वाघिरे दाम्पत्याचा होणार सन्मान. पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये इचलकरंजी येथील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी अरविंद दत्तात्रय वाघिरे आणि सौ रुक्मिणी अरविंद वाघिरे या दाम्पत्याचा सन्मान करण्यात येणार आहे. श्री अरविंद वाघिरे यांचा जन्म 23 जानेवारी 1942 रोजी सांगली जिल्ह्यातील पेटनाका येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कुटुंबात आई वडील, 3 भाऊ व 3 बहिणी असा परिवार. शिक्षण 6वी इतके झाले. वडील दत्तात्रय वाघिरे यांचा पेटनाका येथे कापड व सराफ व्यवसाय होता, पण इचलकरंजीला वस्त्रोद्योग म्हणून ओळख असल्यामुळे आपला व्यवसाय कायमस्वरूपी स्थिर राहू शकतो, ही दूरदृष्टी ठेवून 1974 साली वाघिरे कुटुंब इचलकरंजी येथे वास्तव्यास आले. 1974 सालीच पॉवरलूम व कापड व्यवसायात पाय टाकला. यातच 1980 साली वडील दत्तात्रय वाघिरे यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकत्र कुटुंब असल्यामुळे व्यवसायात प्रगती होत गेली. 1965 साली इचलकरंजी येथील शंकर पटनावर यांच्या कन्या रुक्मिणी यांच्याशी विवाह झाला. माहेरची परिस्थिती सुखसमृद्धीची असल्यामुळे सासरी ती परिस्थिती नव्हती. एक पाऊल पुढे टाकत पती अरविंद यांच्यासोबत व्यवसायात आघाडी घेतली. 2 मुले 1 मुलगी अशी अपत्ये झाली. मोठा मुलगा ज्ञानेश्वर परंपरागत व्यवसाय करत आहे, तर दुसरा मुलगा रामकृष्णने JRD सेल्स अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून वेगळा बिझनेस सुरू केला आहे. मुलगी जयश्री ही विवाह झाल्याने इचलकरंजी येथे सासरी आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना वाघिरे दाम्पत्याने आपल्या जीवनातील प्रत्येक सुखदुःखाचे अनुभव व्यक्त केले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनीश शिंदे सोबत संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अरविंद दत्तात्रय वाघिरे. आपला जन्म तारीख 23/1/1942. आपलं मूळ गाव? मूळगाव पेटनाका, जिल्हा सांगली. शिक्षण मराठी 6वी पर्यंत झालं. आपल्या वडिलांचे इथले सगळे वडील वगैरे होते. तिथं पेठेला असतानाच त्यांचं वडील, आई वगैरे आम्ही 5 जण भावंड होतो. माझ्यासोबत 6 जण आई तिथे पेठेला. आणि इथं आम्ही 1971ला आम्ही आलो, म्हणजे प्लॉट घेतलाच 69ला. नाही एकूण सगळे मिळून आम्ही 74ला सगळे स्थानिक झालो. त्याच्यानंतरचा आपला प्रवास ठीक आहे सर. पण मला पहिल्यापासून भजनाची, कीर्तनाची वगैरे आवड आहे. पंढरपूरची वारी माझी आहे, कार्तिक वारी आहे माझी. आषाढीला पण जातो आम्ही पंढरीला. लग्न आपलं कुठल्या साली झालं? आपलं लग्न कुठल्या साली झालं? लग्न 65 साली. पेठेला. त्याच्यानंतरचा आपला प्रवास कसा केला आपण? इथं आल्यानंतर हा प्लॉट आम्ही 69 साली घेतला. आणि 71ला थोडस कारखान्यासाठी एक 10 रूमचं बांधलं काम थोडस. नंतर मागणं मुलांनी वगैरे प्रगती पुढं 1992ला पुढचं दुकान बांधलं आम्ही. आपल्याला मुलं किती आहेत बाबा? आपल्याला मुलं किती आहेत? मुलं 2 आणि कन्या 1. त्यांचं शिक्षण त्यांचं इचलकरंजीतच झालं. मोठा मुलगा ज्ञानेश्वर अरविंद वाघिरे. त्याचं शिक्षण B.Com ग्रॅज्युएट झालं. 2 नंबरचं रामकृष्ण अरविंद वाघिरे. त्यांचं शिक्षण पण इथंच झालं. तो ग्रॅज्युएट झालं, इंजिनियर झाला. तो आपली कन्या मॅट्रिक पर्यंत झालं. डी फार्मसी झाली. तिला इथंच दिलेलं आहे, चळीतच दिलं तिला. असा हा आपला आई बरोबरचा प्रवास कसा गेला? प्रवास पांडुरंगाच्या कृपेनं फार उत्तम गेला, सुंदर झालाय. आणि भगवंताच्या कृपेनं सगळं म्हणजे सुधारणा होत गेली सगळी त्यांच्या पायीनं. छान आपली माहिती थोडक्यात दिली, छान वाटलं. आता आपण आई नमस्कार. नमस्कार. आई आपलं नाव? रुक्मिणी अरविंद वाघिरे. आपल्या वडिलांकडचं नाव? रुक्मिणी शंकर पटनावर. आपलं गाव आई? इचलकरंजीच्या. आपलं शिक्षण? 8वी झाले. 8वी झाल्यानंतर आपण काय केलं? 8वीला असतानाच लग्न.
लग्न झालं. ओके. बरं, आपल्या वडिलांकडची परिस्थिती कशी होती? एकदम उत्तम होती. उत्तम होती. आपले भाऊ बहिणी किती आहेत? दोन बहिणी 5. बरं, बाबांबरोबर लग्न झाल्याच्या नंतरचा आपला प्रवास कसा झाला? व्यवस्थित चांगला झाला. छान. आणि तरी पण आपण कशी साथ दिली बाबांना? हाय असून एवढ्या चांगल्या घरातल्या असून हाय त्या परिस्थितीत सगळे व्यवस्थित साथ दिली. आणि आता घरी मुलं आहेत, मुलांची लग्न झाली, आपल्या सुना वगैरे? सुना एक नंबर आहेत माझ्या. होय. आणि नातवंड किती? नातवंड पण एकदम चांगले आहेत. 2 नातू, एक त्याला एक मुलगा, त्याला एक मुलगा, आणि एक मुलगी आहे. दोन्ही नातवंड ते सगळे एकदम चांगले आहेत माझे. आताच दादांनी म्हणजे आपल्या मुलग्यांनी सांगितलं का ह्या सगळ्याला उभारी तुम्ही दिली, तुमची चांगली पाठबळ होती. थोडक्यात सांगाल काय? बोला तरी. आधीपासूनच मला असं दिसण्याची आवड होती. त्यातून आपली परिस्थिती एकदम नाजूक होती आणि मी मोठ्या एकदम घरात, श्रीमंत घरातली, त्यावेळी 4 व्हीलर फिरणार आणि अशा घरात दिल्यावर आपण पण त्यासारखं होऊन दाखवावं हे एक आत्मविश्वास होता. छान. आणि त्याप्रमाणे होऊन दाखवू अरे वा, आणि छान. मुलांना पण शिक्षण दिलं. मस्त, छान बोललात आपण. आता नातरुंड आपली? नातवंड पण एक बीटेक इंजिनियर झालाय आणि एक नातू इंजिनियर झालाय. नात इंजिनियर होऊन सर्व्हिसला आहे बँकेतला आणि एक नात शिकायला आहे. छान बोललात आपण, माहिती छान दिली. आभारी आपली.